यांचं मनापासून अभिनंदन करतो की एक अतिशय लोकाभिमुख आणि विकसित भारतासोबत विकसित महाराष्ट्र घडवण्याच्या दिशेनं हा अर्थसंकल्प मांडलेला आहे आणि विशेषतः उद्योग, शेती, पायाभूत सुविधा, रोजगार आणि सामाजिक विकास या पंचसूत्रीवर हा अर्थसंकल्प या ठिकाणी आपल्याला काम करताना दिसतोय. अर्थसंकल्पाकडे पाहत असताना निश्चितपणे विविध पॅरामीटर्सवर अर्थमंत्र्यांनी जे काम केलंय ते वाखाणण्यासारखं आहे. याचं कारण विविध योजनांमुळे कमिटेड एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर या दोन्ही गोष्टी कमालीच्या वाढलेल्या असताना देखील अर्थसंकल्पाचा बॅलन्स तोल हा कुठेही त्याने ढळू दिलेला नाही. साधारणपणे असा समज होता की फिस्कल डेफिसिट, राजकोषीय तूट ही 5% जाईल आणि पहिल्यांदा महाराष्ट्र बेशिस्तीत जाईल अशा प्रकारे अनेक लोक अंदाज लावत होते. परंतु सरत्या वर्षाची तूट ही 2.9% आणि पुढील वर्षाची तर ती अजून इम्प्रूव्ह करून 2.7% कमी आणण्याचं काम हे अर्थमंत्र्यांनी केलेलं आहे. अनेक वेळा लोक ऍब्सोल्यूट टर्म्समध्ये त्या ठिकाणी महसुली तूट किती झाली अशा प्रकारचा आकडा ज्यावेळेस बघतात त्यावेळी त्यांनी आपल्या अर्थसंकल्पाचा साईज काय झालाय, 7 लाख कोटी रुपयाचा साईज आपल्या अर्थसंकल्पाचा झालाय. म्हणजे देशामध्ये एखादंच राज्य आपल्या पुढे असेल युपी वगैरे सारखं, कारण त्यांची लोकसंख्या जवळपास 22 कोटी त्या ठिकाणी आहे. पण त्यांचा अर्थसंकल्पाचा जरी तो साईज असला 8 लाख कोटीचा तरी त्यांचं उत्पन्न मात्र ओव्हरऑल आपल्यापेक्षा बरंच कमी आहे. हे जरी असलं तरी 7 लाख कोटी रुपयाचा अर्थसंकल्प आज या ठिकाणी सादर झालेला आहे. आणि इतरही पॅरामीटर्सवर जर आपण बघितलं त्याचा उल्लेख या ठिकाणी अर्थमंत्री मोदयांनी आणि शिंदे साहेबांनी केला की आपली जीएसडीपीची वाढ ही देखील अत्यंत चांगली आहे. देशामध्ये 6.4% वाढ असताना 7.5% आपण वाढतो. आणि साधारण आपण ट्रेंड बघितला आपला तर गेल्या 10 वर्षामध्ये 2020-21 आणि 21-22 ही 2 वर्ष जर आपण सोडली तर साधारणपणे दरवर्षी 4 ते 5 लाख कोटीने आपला जीएसडीपी वाढतो. आणि म्हणून हे जरी खरं असलं की आपलं कर्ज काही प्रमाणात वाढलेलं आहे तरी आपली कर्ज घेण्याची मर्यादाही वाढलेली आहे. आणि जीएसडीपीच्या 25% आपल्याला कर्ज घेता येतं. अद्यापही आपण 18% आहोत. एकाही वर्षी म्हणजे मागच्या वर्षी लाडकी बहीण योजना आपण घोषित केली आणि त्याची तरतूद आपल्याला करावी लागली तरीही आपण कुठेही आपल्या कर्जाच्या लिमिटचं उल्लंघन हे केलेलं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की अशा या सगळ्या ज्याला म्हणतात आर्थिक तणावाच्या स्थितीमध्ये किंवा भाराच्या स्थितीमध्ये देखील अतिशय बॅलन्स्ड अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प या ठिकाणी सादर झालाय. उद्योग क्षेत्रामध्ये महाराष्ट्राची भरारी चाललेली आहे. ही 2 गोष्टींनी आपल्याला त्या ठिकाणी दिसते. एक तर कोविड वर्षानंतरचं वर्ष असल्यामुळे उद्योगाचा ग्रोथ रेट हा देशामध्ये खूप मोठा होता, जो यावर्षी म्हणजे सरत्या वर्षी संपूर्ण देशात कमी आला. तरी देखील देशाच्या तुलनेत महाराष्ट्राचा ग्रोथ रेट चांगला आहे. आपण आर्थिक पाहणीमध्ये देखील बघितलं असेल
तर आता स्टार्टअप मध्ये नंबर 1 वर आपण आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं जीएसटी कलेक्शन आहे. जीएसटी कलेक्शन मध्ये महाराष्ट्र ज्या वेगानं पुढे चाललेला आहे. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.